कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके दिल्लीतील आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरात दाखल झालेत। अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केलं। आंदोलन संपवून ते थेट वाळूज महानगरमधील निवासस्थानी पोहोचले। त्यांच्या आगमनामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्तही तैनात केलाय। तो आज का हमारा जो प्रोटेस्ट था वो काफ़ी सक्सेसफुल हुआ है और उसमें कम से कम 6 से 7 हज़ार लोग आए हुए थे और आगे ये आंदोलन अब पूरे देश भर में बढ़ेगा और जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते हम पीछे नहीं हटेंगे। ये आंदोलन पूरे नेशन वाइड होगा उनके रेजिग्नेशन तक। थैंक यू। वो हम जल्दी बताएंगे, अभी इसको पूरे नेशन वाइड करने वाले हैं हम। दरम्यान दिपकेंच्या घराबाहेरून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांनी। पाहूया। मंत्रावर आंदोलन केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेला आहे। हे त्याचं घर आहे। छत्रपती संभाजीनगर शहराजवळील वाळूज MIDC परिसरामध्ये त्याचं इथं कुटुंब राहत असतं। आई वडील इथे असतात आणि त्यांना भेटण्यासाठी तो थेट दिल्लीवरून रात्री मुंबईवरून समृद्धी महामार्गाद्वारे पहाटे 4 वाजता इथं दाखल झाला। तो इथं आल्यानंतर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आले। इथं जे ब्ल्यू शर्टातले व्यक्ती दिसत आहेत ते त्याचे वडील आहेत। सोबत पोलीस अधिकारी साध्या वेशातले आहेत। सोबतच इतर पोलीस अधिकारी सुद्धा तैनात करण्यात आले। आजूबाजूला CCTV बंदोबस्त लावण्यात आले, म्हणजे CCTV लावण्यात आले आणि त्या दृष्टीने सगळी पाहणी इथे केली जाणार आहे। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून याची खबरदारी सध्या पोलिसांनी घेतलेली आहे। काल जंतर मंतरवर झालेलं आंदोलन, त्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद, त्यासोबतच केंद्र सरकारची भूमिका काय या सगळ्यांबद्दल तो बोलेल अशी एक शक्यता दिसते आहे। आकाश आढावसह माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।